3 षटकांचा सामना आहे. धावा कराव्या लागतील. पहिला सामना गमावलाय. हा सामना जो संघ गमावेल मला वाटते थोडक्यात त्यांचं आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना जिंको किंवा मरो, करो या मरो अशा परिस्थितीतला असेल. त्यामुळं एफर्ट द्यावेच लागतील या सामन्यात. अगदी तिन्ही फॉर्मॅटमध्ये फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. हा महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. विजयी झाला तर जो संघ विजयी होईल निश्चितच पराभूत संघ आव्हान संपुष्टात येईल आणि विजयी संघ सावरकर संघासोबत 2 हात करेल पुढच्या सामन्यात. पुढचा चेंडू शंकर डाव्या हाताने फलंदाजी करणारा. पुन्हा एकदा पाहतोय आपण फलंदाजीमध्ये स्ट्राईक एंडवर पाहतोय आपण शंकरला. 3ऱ्या क्रमांकावर सचिनची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शंकरला पाहतोय. डाव्या हाताने फलंदाजी करतो. चांगला फलंदाज आहे शंकर सुद्धा. शंकर लवकरच आलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 2ऱ्या चेंडूवर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. त्याला जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल. आपल्या संघाला तारणहार बनावा लागेल. आपल्या संघासाठी धावा बनवाव्या लागतील. मोठा धावांचा डोंगर उभा करावा लागेल. कारण समोर विरेवाडी संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. चांगले फलंदाज सुद्धा आहेत विरेवाडी संघामध्ये सुद्धा. त्यामुळे धावा बनवाव्या लागतील पाबळवाडी संघाला. पुन्हा एकदा पाहतोय सुनील. मोठा रनअप आहे सुनील यांचा. अगदीच 30 यार्ड सर्कल पाहतोय आपण. तिथून रनअप करतायत सुनील जाधव. चांगला फटका आलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली. क्षेत्ररक्षक पडतोय आणि चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड मध्ये थोडीसा ओलावा असल्यामुळे क्षेत्ररक्षण करताना धावताना थोडासा तकलीफ होते खेळाडूंना. परंतु त्यात पण खेळाडू ऍडजस्ट करून खेळ करत आहेत. कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक विक्रम होता त्या ठिकाणी. प्रयत्न खूप छान होते. प्रयत्नांसाठी एकदा निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजे विक्रमसाठी. चौकार गेला हरकत नाही, परंतु खातं खोललं चौकाराने आपल्या आणि आपल्या संघाचं. शंकरनं अशाच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल शंकरकडून सुद्धा आपल्या संघाला. पुढचा चेंडू वर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय. आता मात्र करणार नाही कोणतीही चूक आणि झेल पकडला जातो. या अगोदरच्या चेंडूवर सुद्धा मिळालं होतं जीवदान आणि चेंडू चौकारासाठी गेला होता. परंतु पुढच्या चेंडूवर शंकरला सुद्धा माघारी जावं लागेल. पाठोपाठ 2 मोठे झटके दिलेत पाबळवाडी संघाला. सुनील जाधव यांची बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अण्णा बिग हिटर अशी ओळख आहे त्यांची. परंतु पाठीमागे जे घडलं किंवा पाठीमागे जे तुम्ही करून दाखवलं ते विसरून आता मात्र खूप मोठी जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल अण्णा यांना सुद्धा. मोठे फटके खेळणे हीच त्यांची खरी ओळख आहे. लांबच लांब षटकार मारण्यामध्ये ते माहीर आहेत आणि आता ते मारून दाखवावे लागतील. 2 महत्वाचे गडी बाद झालेले असताना सुद्धा. परंतु आपण एका बाजूने पाहतोय तर नॉन स्ट्रायकिंगवर अजून सुद्धा शैलेश उभा आहे. पहिल्या सामन्यात पराभूत जरूर झाला असलं तरी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती शैलेशच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते. एक जरूर चौकार आलाय परंतु त्या चौकाराने फारसा फरक पडला नाही. धावफलकावर आपण पाहतोय तर 5 धावा झालेल्या आहेत. 2 गडी महत्वाचे माघारी परतलेत पाबळवाडी संघाचे. आता मात्र स्ट्राईक एंडवर पाहतोय आपण शैलेशला. हलकी हाताळी खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल शैलेशला. आणि षटक संपतं पहिलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपतं. पहिल्या षटकात 6 धावा खर्च केल्या सुनील यांनी. 2 गडी महत्वाचे बाद केलेत पाबळवाडी संघाचे. आता मात्र शैलेशला मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. निश्चितच सलामीला पाहतो आपण नेहमीच शैलेश यांना. एकच चेंडू खेळला आणि एका चेंडूवर फक्त 1 धाव खर्च करून 1 धाव काढून स्ट्राईक एंडवर पाहतोय. नवीन षटकासाठी सज्ज आहे शैलेश. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा वारंवार बदल होताना पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात अगदी पाहिलं तर विरेवाडी संघाने सुद्धा रवी जाधव यांच्याकडून सुरुवात केली होती. आता मात्र या इनिंगमध्ये पाहतोय या मॅचमध्ये सुनील जाधव यांच्याकडून पाहायला मिळाली सुरुवात. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी आता मात्र आपण पाहतो शुभम जाधव येतात गोलंदाजी मार्कवर. शुभम जाधव कधीच
पहिल्या किंवा दुसऱ्या षटकासाठी येत नाहीत. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया. आकाश काटे सर. यावी देखील डॉट बॉल येतोय. धन्यवाद डीएसपी सर. जाऊया मॅचच्या दिशेने. वीरवाडी विरुद्ध टीम पाबळवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळणार आहे. आणि हा खेळ कसा चालेल, काय चालेल, जो जिंकेल तो पुढील फेरीसाठी पात्र, जो हरेल तो सरळ घरचा रस्ता धरणार आहे. यासाठी प्रयत्न करतायत. यावी स्लिप मध्ये थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतं. चेंडू मात्र बाउंड्रीच्या दिशेने जाऊन फीड केला जातो. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. अगदी ओलावा भरपूर असा ओला आपणास पाहायला मिळतो आउटफील्ड मध्ये. या कारणास्तव आता ही एका सिंगल येताना पाहायला मिळाले. आणि या सिंगलने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम पाबळवाडी संघ आता या ओव्हरमधील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॉलिंग मार्कवरती शुभम जाधव उर्फ लाल्या आपण पाहतो. बॉलिंग मार्कवरती एक सर्वांचा आवडता खेळाडू चॉकलेट बॉय म्हणून याला संबोधलं जाते आशियामध्ये. लाल्या ऑन बॉलिंग मार्कवरती ओव्हर द विकेट. आज चांगला चेंडू बीट करतोय. यावेळी पेसनं बीट केलं, यावेळी वेगाने बीट केलंय. म्हणजेच आपण पाहतोय आता हा देखील बॉल डॉट येतोय. फटका खेळून काढला जातोय आडव्या बॅटीने. क्रॉस बॅटेड क्षेत्ररक्षक असेल रवींद्र. रवीला त्या दरम्यान तैनात केला. नॉन स्ट्राइक फेकी केले. नॉन स्ट्राइक यावरती आता धावा बनवल्या जात आहेत. 2 धावा पूर्णपणे आपण पाहतोय अगदी धावून घेतल्या जातात. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता डबल डिजिट मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे दुहेरी आकड्यामध्ये रूपांतरित झाले. पाच बॉल संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे 10 धावा. एक शेवटचा बॉल शुभम जाधव टू बॅटर शैलेश सूर्यवंशी. 2 मातब्बर खेळाडू आमने सामने. सरळ दिशेला घेऊन काढला जातोय. क्षेत्ररक्षक मिड ऑफ वरती तैनात होता. त्याच्याकडून चूक. दुसऱ्या धावेचा कॉल. आता नॉस्टा केन डेंजर झोन वरती. विकेटचं पतन. बॅटर रन आउट. म्हणजे एक धाव आणि एक विकेट देखील आम्ही धावफलकावरती जोडणार आहोत. आणि संघाची धावसंख्या एका धावेने जाऊन पोहोचते 11 आकड्यावरती. आणि विकेट क्रमांक 3 माघारी जाताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते धावा 11 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या मॅच मध्ये जिंकल तो संघ मात्र आपण पाहतो सावरगर संघासोबत 2 हात करेल याची देखील नोंद घ्यायची. जो पराजयाला सामोरं जाईल त्याने मात्र सरळ घरचा रस्ता पकडावा लागेल याची देखील नोंद घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये महेश येतोय. माही येतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये आता धावा किती बनवल्या जातील. मागील मॅचचा विचार करायला गेला तर पाऊस थोडासा आला. तदनंतर मात्र मॅच मध्ये आपण पाहतोय हे पट्टीला थोडासा ओलावा पाहायला मिळाला. तदनंतर 10 चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज असताना तिथून मॅच मिळवली साखरवाडी संघाने. असंच काही पाहायला मिळेल का या मॅच मध्ये देखील, कारण की थोडासा ओलावा मैदानावरती पाहायला मिळतोय. डॉट बॉल यावेळी मात्र रवीचा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. रवीचा चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. आता तो मात्र डॉट चेंडूनीची सुरुवात करतोय. विरेवाडी गावचा शेवटचा गोलंदाज आपण पाहतो. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करत असताना आता दुसरा चेंडू याच्यावरती 1 रन बनवले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील बनवली जाते. म्हणजे या चेंडूवरती येत आहेत 2 धाव. ओव्हर थ्रोच्या दरम्यान तिसरी धाव देखील बनवली जाते. या 3 धावेने मात्र आपण पाहतोय आता संघाची धावसंख्या बढती घेईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती इन्क्रीज होईल. म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते या 3 धावेनी 14 धावा.
14 धावा 2 बॉल पूर्ण. तिसरा चेंडू बॅट स्विंग तर केले, मिस होतो. यावी रन बनवले, ही रन बनवली जाते. आपण पाहतो ओव्हर थ्रो. त्यानंतर आता एकच धाव. ओव्हर थ्रोची एक रन आपणास पाहायला मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 3 ओव्हरमध्ये आमच्यासोबत उमेश गोरे देखील जोडले गेले. तर 3 ओव्हरमध्ये 20 ते 22 रन देखील पुरेशा ठरतायत का, काय बोलाल? हो, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील थ्रो थोडासा उंचीवरती होता. आता बॅटर आउट आहे. एस बॅटर रनआउट असेल. बॅटर रनआउट कोण असेल हे देखील कळवा. महेश यावेळी बाद होतोय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये तो माघारी जाताना पाहायला मिळणार आहे. 4 चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात. धावा 15 आहे. 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत, कारण की उमेश गोरे हे देखील बोलले की 22 ते 24 धावा या चेसमध्ये भरपूर मागण्या देखील ठरू शकतात आणि याच तर धावा बनवू द्यायचे नाहीत. यासाठी तर प्रयत्न करते टीम विरेवाडी संघ. खेळून काढला जातोय. मिडॉन वरतून मात्र आपण पाहतो चेंडू डीप मध्ये निघून जातो. डीप मधून क्षेत्ररक्षकाला वेगाने फेकी नाही केली जात. त्याला माहिती आहे 2 पेक्षा मला जास्तीची धाव खर्च करायची नाही, या कारणास्तव त्यानं फेकी केली नाहीये. 5 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 17 धावा. ओहो, यावी इनसाइड आउट, लॉंग ऑफ रिझन. क्षेत्ररक्षक डायव्ह लगावतोय परंतु नाही त्याचा फायदा होणार. यावेळी मिळतात पूर्ण 4 धावा आणि या 4 धावेने मात्र इनिंग ब्रेक होते. म्हणजेच आपण पाहतो संघाची धावसंख्या धावफलकावरती या 4 धावेने 21 वर जाऊन पोहोचले आणि 22 धावांचं आता आव्हान दिलंय टीम भैरवनाथ क्रिकेट टीम विरेवाडी या संघाला. आता चला विनंती करेन लगेचच मैदानाच्या आतमध्ये या फिल्डिंग राऊंड घ्यायचे टीम राजधानी 11 पाबळवाडी आणि आपले बॅटर देखील पाठवून द्यायचे टीम विरेवाडी संघ. जास्त वेळ कोणीही घेणार नाहीये आणि यानंतर होणारी मॅच असेल, जो संघ विजय होईल या मॅच मध्ये तो 2 हात करणाऱ्या सावरकर संघासोबत, याची देखील नोंद घ्यायची. म्हणजे सावरकर संघाचे कॅप्टन तयार होतील. मॅच झाल्यानंतर लगेचच टॉस केला जाईल आणि त्यानंतर आपण त्या देखील मॅचच्या दिशेने जाणार आहोत, त्याची देखील नोंद घ्या. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत या सीझनचा मात्र शेवट करणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. म्हणजेच नाना चषक 2025 पर्व दुसरे सीझन 2. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान पोपटरावजी नाना कदम, अध्यक्ष दोंडीराम काँग्रेस कदम सामाजिक संस्था धडामवाडी, त्यानंतर पाहायला तर संस्थापक सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या संपूर्ण संस्थेचे आपण पाहतो. संस्थापक अर्थातच सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व नाना आपण पाहतोय. प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये प्रथमतः धावून जाणारं व्यक्तिमत्व कोण असेल या संपूर्ण तारळे विभागामधील पाटण तालुका आपण पाहतोय. पठार विभागामधील तरी फक्त नाना आहेत आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय स्पर्धा आयोजित केली आहे. ही एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल या स्पर्धेची राशी रक्कम आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक पाहायला गेलं तर 1 लाख रुपये आपण पाहतोय. म्हणजे विरेवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा विचार करायला गेलं तर ती एक स्पर्धा आपण पाहतोय. पाटण तालुक्यामधील पहिली स्पर्धा होती ज्यांनी मात्र 1 लाख पारितोषिक आयोजित केलं होतं. ती विरेवाडी चॅम्पियन ट्रॉफी. आता मात्र आपण पाहतोय नाना चषक ज्यांनी मात्र आपण पाहतोय 1 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आयोजित केलंय. ही देखील आपण पाहतोय विशेष बाब या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची. पाटण तालुक्यामधील आपण पाहतोय नामांकित आणि अव्वल स्थानावरचं अव्वल यादीमध्ये अव्वल क्रमांकावरती एक येणार आपण पाहतोय. कमी वेळेमध्ये चांगली प्रगती करणारा असोसिएशन कोणता असेल तर हे सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आहे. पठार विभाग पाटण तालुका आणि याचे विद्यमान अध्यक्ष रामजी सावंत, विद्यमान उपाध्यक्ष आपण पाहतोय सचिनदादा जाधव, त्यानंतर विजयदादा असतील, सचिनजी आरेकर आपण पाहतोय. संपूर्ण कोर कमिटी आपण पाहतोय. विजयजी सपकाळ, कल्पेशजी आपण पाहतोय सपकाळ, त्यानंतर संपूर्ण यांची कोर कमिटी ज्यांनी मात्र हे असोसिएशन टिकवून ठेवले, जशा पद्धतीने चालवलंय ना ती मात्र एक चांगली बाब आपणास पाहायला मिळते. कारण की एवढा मोठा ग्रुप चालवणं, एवढी सर्वांची मनं जपून एक क्रिकेटचा खेळ चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवणं हे मात्र यांच्याकडून चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. तुमचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि आपण पाहतो थोड्याच वेळामध्ये जाणार आहोत या स्पर्धेमधील एक नवीन उपक्रम. 5 लकी ड्रॉ स्मार्ट वॉच असणाऱ्या प्रेक्षकांसाठी कुपन देखील थोड्या वेळामध्ये दिली जातील, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय प्रमुख उपस्थिती देखील या स्पर्धेला लाभली जाणार आहे. अर्थातच आपण पाहतोय
थोड्याच वेळामध्ये आपण पाहतो प्रमुख उपस्थिती या स्पर्धेला लाभली जाणार आहे श्रीमान पोपटरावजी कदम नाना. तदनंतर आपण पाहतोय मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान सत्यजित सिंह पाटणकर दादा, संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा पाटण विधानसभा मतदारसंघ. तदनंतर आपण पाहतोय मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान विनोद काळन साहेब, भाजप नगरसेवक आजदेगाव डोंबिवली पूर्व. आपण पाहतोय विजयदादा जोशी साहेब असतील, ठाणे जिल्हा अग्रिसेना अध्यक्ष सहसंपर्क प्रमुख कल्याण पूर्व विधानसभा. महेश पाटील साहेब आपण पाहतो नगरसेवक सागरली गाव डोंबिवली पूर्व. तदनंतर आपण पाहतोय मान्य सन्माननीय आदरणीय श्रीमान बंडूशेठ पाटील साहेब, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक डोंबिवली पूर्व. या सर्व आमच्या प्रमुख मान्यवरांची आपण पाहतोय उपस्थिती या स्पर्धेला अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये लाभली जाणार आहे. तरी सर्वांना विनंती करेल, सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती करेल, तुम्ही देखील जोडून राहता. जाऊया मॅचच्या आतमध्ये. पहिला बॉल शुभमच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर रिजन सरळ 6 धावांसाठी धावांचं रणशिंग फुंकणारा षटकार मॅक्सिमम. एक बॉल 6 धावा. यावेळी स्लिप मध्ये खेळून काढला जातोय, नाहीये, धाव बनवली जाते. सतीश जाधव आपण पाहतोय सह्याद्रीचा बाहुबली सतीश जाधव आणि सह्याद्रीचा चॉकलेट बॉय म्हणजे शुभम जाधव. हे दोन मॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना हे देखील करतायत. 1 लाखाचं पारितोषिक विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये कोणी पटकावलं होतं तर ती हीच टीम आहे जी मात्र बॅटिंग करते. विरेवाडी गाव आपण पाहतोय पुन्हा एकदा संधी आले समोरून चालून एंट्री केली, त्यानंतर खेळ देखील चांगला राहिलाय. आता औपचारिकता बॅट स्विंग तर केले परंतु बॅट स्विंग अगोदर होते या कारणास्तव अगदी मात्र आपण पाहतोय डॉट बॉल पंच घोषित करतात आणि या डॉट बॉल निश्चित 3 चेंडू पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. पुनश्च विनंती करेल सर्व प्रेक्षक वर्गाला तुम्ही देखील जोडून राहा आणि लकी ड्रॉचा भरपूर असा समाचार आणि भरपूर असा आनंद देखील घ्या. फटका खेळलाय, यावेळी आपण पाहतोय बॅटचा बॉटम लागून चेंडू सीमारेषे पार येतोय. सतीश जाधव यांच्या बॅट मधून आज चौकार येतोय आणि आता 4 चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या 11 वरती जाऊन देखील पोहोचते. चेंडू हवेमध्ये तर आहे, हवेमध्ये एका थर घेतोय. यावरती आता कॅच कंप्लीट म्हणजे विकेटचं पतन. सतीश जाधव माघारी येताना पाहायला मिळतील. 5 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुनील मैदानाच्या आतमध्ये आता सतीश जाधव यांच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी. चला स्पीडअप घ्यायचंय, जास्त वेळ कोणीही घेऊ नका कारण की आजचा शेवटचा दिवस आहे. फायनल डे या स्पर्धेचा आपण पाहतोय कारण की फायनल मॅच झाल्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन काही महत्त्वाचे मान सन्मान प्रमुख उपस्थिती या स्पर्धेला लाभलेत. सर्वांचे मान सन्मान करणं गरजेचं आहे. तो देखील आपण पाहतोय. प्रोग्राम खूप सारा वेळ घेणार आहे आपला, याची देखील नोंद घ्यायची कारणास्तव आपण मॅचेस थोडेसे स्पीडअप मध्ये कव्हर अप करणार आहोत, याची देखील नोंद घ्या. फुल टॉस बॉल आहे, फटका फसला गेलाय. चेंडू हवेमध्ये, सूर्या धावताय, चेंडूवरती नजर जमवतायत. कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. यावेळी आता 2 धावा देखील येताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या आता पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा 13 पाहायला मिळतील. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 9 धाव्यांची गरज. चला मॅच कंटिन्यू करायचे, जास्त वेळ घेऊ नका. सचिन जाधव बॉलिंग मार्क वरती येताना 12 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज असेल. स्ट्रायकिंग एंड वरती जोपर्यंत शुभम जाधव आहे,
जोपर्यंत सुनील असेल नॉन स्ट्राईक वरतून तोपर्यंत मात्र मॅच मध्ये आपण पाहतोय पकड ठेवली जाईल विरेवाडी संघाच्या माध्यमातून. हलक्या हाताने सन्मान फॉलो थ्रो मध्ये फील्ड म्हणजे पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळाला. यावरती फटका खेळून काढला जातोय. आता याच्यावरती धावा किती बनल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं. संपूर्णपणे 4 धावा येताना पाहायला मिळतात. आता मात्र आपण पाहतोय अगदी या चौकाराणीशी संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचणार आहे. 17 धावा. फटका यावेळी देखील चांगला असणार आहे. मिडॉन वरती खेळून काढला जातो. गॅप मोठा आहे. याच्यावरती दुसऱ्या धावेचा कॉल स्ट्रायकिंग एन फेकी. आता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र आपण पाहतोय या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 19 आकड्यावरती. आता विजयासाठी धावा हवेत. 3 धाव्यांची गरज असेल. विजयासाठी 3 धाव्यांची गरज आहे. खुलबट टप्प्याचा चेंडू अलॉंग विथ कार्पेट पुन्हा एकदा खेळून काढला जातोय. याच्यावरती सिंगल. आता मात्र 2 धाव्यांची गरज असेल. 8 चेंडू मध्ये 2 धाव्यांची गरज. चला सावरकर संघाचे टीम कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. वाईट बॉल. फक्त एका धावेची गरज आहे. एका धावेपासून दूर असेल टीम अर्थात असं आपण पाहतोय विरेवाडी विजयापासून दूर आहे. यावेळी मॅच फिनिश स्ट्रोक. यावेळी मॅच विजय होते विरेवाडी संघ. विजय संघाचं अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम राजधानी 11 पाबळवाडी. थँक्यू सो मच. जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने. चला दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती असेल लगेच यायचं आहे टॉस करण्यासाठी. सावरकर टीम कॅप्टन